Good morning students. Application of derivative मधील derivative as a rate measure and velocity acceleration jerk हा पॉईंट आपला कंप्लीट झालेला आहे. आज आपण पाहणार आहोत इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. त्या पॉईंटमध्ये जाण्याआधी आपण समजावून घेऊ की इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे नेमकी काय असतं. फर्स्ट आहे आपल्याला ग्राफ दिलेला आहे f of x is equal to 5 minus x म्हणजेच y is equal to 5 minus x असा हा ग्राफ आहे. हा असेल एक्स ॲक्सिस, हा असेल आपला वाय ॲक्सिस, वाय डॅश अँड एक्स डॅश. या ठिकाणी पहा जो ग्राफ आहे हा पॉईंट काय होत आहे, वाय ॲक्सिसवरून कमी कमी होत चालला आहे. एक्स ॲक्सिसला आपण इकडे वाढण्याऐवजी कमी कमी होत चालला आहे. म्हणजेच हे फंक्शन आपल्याला कसं दिसतं आहे, डिक्रीजिंग. कुठून लेफ्ट टू राईट फंक्शन कसं आहे, डिक्रीजिंग फंक्शन दिसतं आपल्याला हे. नेक्स्ट f of x is equal to 5 plus x. x आणि y ॲक्सिस आहेत हे. यामध्ये पाहिलं लेफ्ट टू राईट पहा एक्स ॲक्सिसवरती ग्राफ वाढत चाललेला आहे. त्याच प्रकारे सेम वाय ॲक्सिसवरती पण ग्राफ काय होतं, इन्क्रीज होताना दिसतो आपल्याला. या पॉईंटपासून या पॉईंटमध्ये बघा वाय ॲक्सिसला पण इन्क्रीज होतोय ना, या पॉईंटपासून इन्क्रीज झालेला आहे. म्हणजे हा ग्राफ कसा असेल, इन्क्रीजिंग असेल. हा ग्राफ आपण काय म्हणतो की डिक्रीजिंग असेल आणि हा असेल इन्क्रीजिंग. हेच आपण डायरेक्ट कशावरून पाहू शकतो बघा. आपल्याकडे काय आहे, एफ ऑफ एक्स आहे. याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं एफ डॅश ऑफ एक्स काय मिळेल आपल्याला, 5चं डेरिव्हेटिव्ह 0 असणार आहे आणि मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असेल, -1. म्हणजे याची व्हॅल्यू काय मिळते, -1 मिळते. निगेटिव्ह मिळाली व्हॅल्यू म्हणजे हा ग्राफ कसा असणार आहे, डिक्रीजिंग असेल. सेम या ग्राफमध्ये बघा एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळेल, 5 डेरिव्हेटिव्ह 0 प्लस एक्स डेरिव्हेटिव्ह 1 विच इज इक्वल टू 1. पॉझिटिव्ह मिळाला, एफ डॅश ऑफ एक्स आपल्याला पॉझिटिव्ह मिळतो. म्हणजेच हे फंक्शन कसं असेल, आपलं इन्क्रीजिंग फंक्शन असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू साइन एक्स. इथे 0 to 2π हा इंटरवल आहे. इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे फंक्शन, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 0 to π/2 फंक्शन कसं दिसतं आपल्याला, इन्क्रीजिंग दिसते ना इथपर्यंत. हे फंक्शन इथे इन्क्रीज झालेलं आहे. त्यानंतर परत पायपर्यंत π/2 to π फंक्शन कसं आहे, डिक्रीज झालेलं आहे. म्हणजेच π/2 ते 3π/2 पर्यंत फंक्शन आपलं डिक्रीज झालं. अगेन 3π/2 ते 2π फंक्शन काय आहे, इन्क्रीज झालेलं आहे. म्हणजेच हे आपण लिहू शकतो. कसं लिहू शकतो बघा, 0 to π/2 फंक्शन कसं आहे, इन्क्रीज झालेलं आहे आपलं. त्यानंतर π/2 to 3π/2 π/2 to 3π/2 फंक्शन कसं आहे, डिक्रीज झालं फंक्शन. नेक्स्ट 3π/2 to 2π फंक्शन कसं झालं, परत हे आपलं फंक्शन इन्क्रीज झालेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण फिक्स सांगू शकत नाही की फंक्शन इन्क्रीज होत आहे की फंक्शन डिक्रीज होत आहे, हे आपण सांगू शकत नाही. नेक्स्ट आणखीन एक ग्राफ आहे. यामध्ये जर पाहिलं तर हा ग्राफ कसा आहे, इन्क्रीज झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी स्थिर आहे तो आणि परत इन्क्रीज झालेला आहे. इथे आपण एक सांगू शकतो की ग्राफ कसा इन्क्रीजिंग आहे. पण हा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे का, कंटिन्युअसली इन्क्रीज झालेला आहे का, नाही आहे. पहिल्यांदा इन्क्रीज झाला, त्यानंतर स्थिर आहे, हा कॉन्स्टंट राहिला, त्यानंतर परत इन्क्रीज झालेला आहे. आणि एफ डॅश ऑफ एक्स काढतो आपण, म्हणजेच तो काय असतो आपला dy/dx हा स्लोप असतो आपला. म्हणजे इथे dy/dxची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल. इन्क्रीज झाला ना, ग्रेटर दॅन असणार तो. जेव्हा स्लोपची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असते तेव्हा तो काय असतो, इन्क्रीजिंग. पण इथे पहा कंटिन्युअसली इन्क्रीजिंग आहे का, नाही आहे, मध्येच तो स्थिर झालेला आहे. त्यामुळे हा कसा असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आणि हा लिहिताना आपण कसा लिहिणार, क्लोज्ड इंटरवलमध्ये लिहिणार आहोत. नेक्स्ट या ग्राफमध्ये पाहिलं तर ग्राफ कसा डिक्रीजिंग दिसतो आपल्याला, परत स्थिर आहे आणि परत डिक्रीजिंग. म्हणजे इथे हा डिक्रीजिंग असेल. म्हणजेच या ठिकाणी dy/dxची व्हॅल्यू आपल्याला लेस दॅन 0 मिळणार आहे. पण हा कंटिन्युअसली डिक्रीजिंग नाही आहे ग्राफ,
त्यामुळे हा लेस दॅन इक्वल टू 0 असेल. आणि जेव्हा लेस दॅन इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तेव्हा आपण आपला इंटरवल कसा लिहितो, क्लोज्ड ब्रॅकेटमध्ये इंटरवल लिहितो. ठीक आहे, पहिल्या ग्राफमध्ये आपण काय पाहिलं, एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू जर मायनसमध्ये येत असेल म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स कसा लेस दॅन 0 असेल तर ग्राफ कसा असणार आहे, डिक्रीजिंग असेल. या उलट एफ डॅश ऑफ एक्स जर ग्रेटर दॅन 0 असेल, पॉझिटिव्ह असेल तर ग्राफ कसा असतो, इन्क्रीजिंग असतो. नेक्स्ट ग्राफ बघितला आपण, याच्यामध्ये आपण फिक्स सांगू शकत नाही 0 to 2π वाय हा इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे हे सांगू शकत नाही. नेक्स्ट कंटिन्युअसली इन्क्रीजिंग नाही आहे म्हणजेच आपला जो स्लोप असेल एफ डॅश ऑफ एक्स किंवा dy/dx हा कसा असेल, ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आणि इंटरवल कसा लिहिणार आहोत आपण, क्लोज्ड ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत. नेक्स्ट डिक्रीजिंग आहे पण कंटिन्युअसली डिक्रीजिंग नाही आहे म्हणजेच dy/dx कसा असेल, लेस दॅन इक्वल टू 0 असेल. आणि याचा इंटरवलसुद्धा आपण क्लोज ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत. आणखी आपण ग्राफ बघू. ग्राफ काय आहे, हे बुकमध्ये सुद्धा ग्राफ दिलेला आहे आपल्याला. फर्स्ट ग्राफमध्ये बघा, इथे ए आणि बी हा इंटरवल दिलेला आहे आपल्याला. x1 आणि x2 याच्यामधला मोठा कुठला असेल, x1 असेल की x2 असेल. ऑब्वियस आहे की x2 काय असेल, ग्रेटर दॅन x1. हे झाले एक्स ॲक्सिसवरती. वाय ॲक्सिसवरचे बघू पॉईंट एफ ऑफ x1 आणि एफ ऑफ x2 आहे. या ठिकाणी ग्रेटर कोणता आहे बघा, कसा पाहणार आहोत आपण, वाय ॲक्सिसवरती पाहणार आहोत. एफ ऑफ x1 हा पॉईंट इथे आहे म्हणजे तो वायवरती या पॉईंटला असेल. आणि एफ ऑफ x2 थोडासा वरती आहे म्हणजे हा पॉईंट इथे असेल. मग यातला कोणता पॉईंट मोठा असेल, जो वरती आहे तो म्हणजेच कुठला, एफ ऑफ x2 हा पॉईंट मोठा असेल. म्हणजे इथे आपल्याला मिळेल की एफ ऑफ x2 इज ग्रेटर दॅन एफ ऑफ x1. आणि जेव्हा आपल्याला ही कंडिशन मिळते की एफ ऑफ x2 इज ग्रेटर दॅन एफ ऑफ x1 तेव्हा आपण काय म्हणतो, ग्राफ कसा आहे, इन्क्रीजिंग आहे. सेकंडमध्ये पाहिलं तर इथे एक्स ॲक्सिसवरती x2 मोठा असणार आहे x1 पेक्षा. x2 ग्रेटर दॅन x1, ऑलवेज x2 इज ग्रेटर दॅन x1. त्यानंतर आपण जर वाय ॲक्सिसवरती पॉईंट पाहिले तर एफ ऑफ x1चा पॉईंट आपल्याला इथे मिळतो वाय ॲक्सिसला आणि एफ ऑफ x2चा पॉईंट या ठिकाणी मिळेल आपल्याला. ठीक आहे, म्हणजेच याच्यामधला मोठा पॉईंट कुठला असेल तर एफ ऑफ x1 असेल. इथे आपल्याला मिळेल एफ ऑफ x1 इज ग्रेटर दॅन एफ ऑफ x2. जेव्हा एफ ऑफ x1 ग्रेटर दॅन एफ ऑफ x2 मिळतो तेव्हा फंक्शन कसं असतं, डिक्रीजिंग फंक्शन. आणखीन आपण इथे काय पाहणार आहोत तर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. स्ट्रिक्टली म्हणजेच त्याला मोनोटॉनिकली म्हणतात. आता या ठिकाणी जर प्रत्येक ठिकाणी टँजंट काढली, आपला सपोज हा जर कर्व असेल, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॉईंटला जर टँजंट काढली आपण तर ती कशी इन्क्रीजिंग दिसते ना आपल्याला. म्हणजे ते स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल जेव्हा ग्रेटर दॅन असतं, फक्त ग्रेटर दॅन साईन असतं तेव्हा ते फंक्शन कसं असतं, स्ट्रिक्टली असतं. ग्रेटर दॅन असेल तर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. त्यानंतर एफ ऑफ x1 हा एफ ऑफ x2 पेक्षा मोठा आहे, याचा अर्थ काय, एफ ऑफ x2 इज लेस दॅन एफ ऑफ x1 असा अर्थ होतो इथे. एफ ऑफ x2 इज लेस दॅन एफ ऑफ x1. लेस दॅन आहे, फक्त लेस दॅन इक्वल टू आहे का, नाही आहे, फक्त लेस दॅन आहे. म्हणजे इथे आपल्याला कसं मिळेल, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन मिळणार आहे. हा शब्द लक्षात ठेवा. फंक्शन इथे आपलं कसं आहे, स्ट्रिक्टली कंटिन्युअस आहे ना, कंटिन्युअसली इन्क्रीजिंग आहे म्हणजेच ते असणार आहे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. आणि हे कंटिन्युअसली डिक्रीजिंग आहे म्हणजेच ते असणार आहे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन. आपण काय काय 3 ग्राफ पाहिले की dy/dx एफ डॅश ऑफ एक्स जर लेस दॅन 0 असेल तर फंक्शन कसं असतं, डिक्रीजिंग. ग्रेटर दॅन 0 असेल तर इन्क्रीजिंग असतं. नेक्स्ट इथे कंटिन्युअसली इन्क्रीजिंग नाही आहे आपलं फंक्शन, म्हणून आपण इन्क्रीजिंग आहे पण कंटिन्युअसली नाही आहे म्हणून घेताना कसं घेणार आहोत, एफ डॅश ऑफ एक्स किंवा dy/dx ग्रेटर दॅन इक्वल टू 0. इथे इंटरवल आपण लिहिणार आहोत क्लोज्ड ब्रॅकेटमध्ये. सेम डिक्रीजिंग फंक्शन असेल पण कंटिन्युअसली नसेल तर ते कसं असेल, लेस दॅन इक्वल टू 0 असेल आणि लिहिणार आपण क्लोज्ड ब्रॅकेटमध्ये. त्यानंतर बुकमध्ये आपल्याला हे 2 डायग्रॅम दिलेले आहेत, त्याच्यावरून आपण सांगू शकतो की एफ ऑफ
if f of x2 is greater than f of x1, then function is strictly increasing. And next, if f of x2 is less than f of x1, then function is strictly decreasing. थोडक्यात आपण काय पाहू शकतो, तर आपल्याला 5 पॉइंट मिळतात यावरून. फर्स्ट आहे एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन आहे, फक्त ग्रेटर दॅन इक्वल टू आहे का, नाही आहे. ग्रेटर दॅन 0 आला एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे तो ऑब्वियस आहे की इन्क्रीजिंग असेल, पण फक्त ग्रेटर दॅन आहे म्हणजेच तो कसा असणार आहे, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग इन ए बी. दिलेला इंटरवल असेल तुमचा ए बी हा इंटरवल. स्ट्रिक्टली म्हणजेच त्याला शब्द काय आहे आपल्याकडे, मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग. नेक्स्ट सेकंड कंडिशन, एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 असेल. इथे कसं आहे, लेस दॅन इक्वल टू दिलेलं नाही आहे, म्हणजे हा फक्त लेस दॅन असेल तर तो स्ट्रिक्टली असणार आहे, हे लक्षात ठेवा. लेस दॅन 0 म्हणजेच तो काय असेल, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग इन इंटरवल ए कॉमा बी. हा ओपन इंटरवल आहे आपला. नेक्स्ट थर्ड आहे एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर, जेव्हा ग्रेटर दॅन इक्वल टू किंवा लेस दॅन इक्वल टू येतं तेव्हा तिथं स्ट्रिक्टली हा शब्द निघून जातो. तिथे काय फक्त राहतो, इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग. एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 इम्प्लाइज काय मिळतं, इन्क्रीजिंग इन ए बी, क्लोज्ड इंटरवल ए बी. फोर्थ नंबर आहे एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन इक्वल टू 0. लेस दॅन इक्वल टू म्हणजेच असेल फक्त डिक्रीजिंग इन क्लोज्ड इंटरवल ए बी. आणि लास्ट 5 नंबरचं काय आहे, इफ इन गिवन इंटरवल ए बी फंक्शन इज बोथ इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग, देन फंक्शन इज नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं, दिलेल्या इंटरवलमध्ये जर फंक्शन इन्क्रीज होत असेल आणि ॲट द सेम टाईम डिक्रीज पण होत असेल किंवा इन्क्रीज पण तर याच्यावरून आपल्याला काय सांगता येतं की फंक्शन इन्क्रीज पण होत नाही आणि डिक्रीज पण होत नाही. आपण याचं एक एक्झाम्पल पाहिलं, y इज इक्वल टू साइन एक्स. इथे पहा फंक्शन आपलं इन्क्रीजसुद्धा होतं आहे 0 to π/2, परत π/2 to 3π/2 डिक्रीज होतं आहे, परत 3π/2 to 2π, परत आपलं फंक्शन इन्क्रीज होतं आहे. म्हणजे इन्क्रीज डिक्रीज इन्क्रीज असं सुरूच आहे फंक्शन. म्हणजे असं असेल तर आपण काय सांगू शकतो, फंक्शन इज नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. ठीक आहे, आता आपण 5 केस बघितला पाहिजे. एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 असेल तर ते फंक्शन कसं असतं, स्ट्रिक्टली किंवा मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग. एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 असेल तर तो कसा असतो, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असतो. एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 देन द फंक्शन इज इन्क्रीज इन क्लोज्ड इंटरवल ए बी. एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू 0 देन फंक्शन इज डिक्रीजिंग इन क्लोज्ड इंटरवल ए बी. आणखीन 5th नंबर काय आहे, फंक्शन इज बोथ इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग देन द फंक्शन इज नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. ठीक आहे, हे फंक्शन आपल्याला फक्त एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत, ग्राफ वगैरे काढायचे नाही आहेत. फक्त तुम्हाला समजावा पॉईंट म्हणून मी ग्राफमध्ये दाखवलेला आहे. लक्षात ठेवा की एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 असेल तर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर फक्त इन्क्रीजिंग असेल, लेस दॅन 0 असेल तर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, लेस दॅन इक्वल टू 0 असेल तर फक्त डिक्रीजिंग असेल. यावरचे एक्झाम्पल्स पाहू आपण. एक्झाम्पल आहे, शो दॅट द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 10x प्लस 7 फॉर एक्स बिलॉंग्स टू आर इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. शो दॅट म्हणजे आपल्याला त्यांनी सांगितलं की दिलेलं फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे हे तुम्ही दाखवा. तर याचं सोल्युशन बघू. गिवन फंक्शन आपल्याला आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 10x प्लस 7 आणि आपल्याला माहिती आहे एफ डॅश ऑफ एक्स काढल्यानंतर आपल्याला समजेल हे इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे, पण स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे असं दाखवायला सांगितलेलं आहे. आपण दिलेलं फंक्शन काय करणार आहोत, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय मिळेल आपल्याला, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 3x² प्लस 10 आणि प्लस 7चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 0. म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 3x² प्लस 10. हे आन्सर मिळालं कशाचं, एफ डॅश ऑफ एक्स. आता या टर्ममध्ये एफ डॅश ऑफ एक्स कसा पाहिजे, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. म्हणजे कंडिशन काय आहे आपली त्यासाठी, कशी कंडिशन आहे, एफ डॅश ऑफ एक्स स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल तर तो कसा असतो, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असतो. इथे टर्म काय आहे, 3x² प्लस 10. 10 हा ऑब्वियस ग्रेटर दॅन 0 आहे. राहिली कोणती टर्म,
3x² टर्म राहिली. पहा 10 आपला ऑब्वियस आहे की ग्रेटर दॅन 0 आहे, पॉझिटिव्ह आहे तो. राहिली कोणती टर्म? 3x². 3x² मधला 3 सुद्धा काय आहे? ग्रेटर दॅन 0. म्हणजे राहिला फक्त x² प्रश्न. म्हणजेच x² हा ग्रेटर दॅन 0 असणारच आहे. का असेल? कारण कोणताही निगेटिव्ह नंबर घेतला आणि त्याचा स्क्वेअर केला तर आपल्याला पॉझिटिव्हच मिळतो. सपोज x ची व्हॅल्यू असेल -2 चा स्क्वेअर केला तर स्क्वेअर कसा पॉझिटिव्हच येणार आहे ना ह्याचा. म्हणजे x ची व्हॅल्यू जरी निगेटिव्ह असेल तरी त्याचा स्क्वेअर आहे, त्यामुळे तो कसा असेल? ग्रेटर दॅन 0 असेल. म्हणजेच इथे आपण म्हणू शकतो की हा जर x² ग्रेटर दॅन 0 असेल तर 3x² सुद्धा काय असेल? ग्रेटर दॅन 0 असेल. म्हणजेच आपल्याला इथं मिळेल 3x² ग्रेटर दॅन 0 मिळेल फॉर x बिलॉंग्स टू R आणि 10 ग्रेटर दॅन 0 ऑलरेडी आहे. असं आपण सांगू शकतो. देअरफॉर हे इथे आधी आपण ग्रेटर दॅन इक्वल टू ची पण कंडिशन देऊ शकतो. कधी? जर हे जर काय असेल इक्वेशन मायनसमध्ये गेलं तर. पण x² कसा आहे? ऑलवेज ग्रेटर दॅन 0च असतो, कारण कोणताही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर केला तरी आपल्याला काय मिळणार आहे? परत पॉझिटिव्ह संख्याच मिळेल. देअरफॉर आपण काय म्हणणार? f' इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. x² ग्रेटर दॅन 0 म्हणजेच 3x² हे सुद्धा काय असणार आहे? ग्रेटर दॅन 0 असेल. देअरफॉर f' ग्रेटर दॅन 0. दस आपण काय म्हणू शकतो? f(x) इज स्ट्रिक्टली increasing फंक्शन. आपल्याला हीच कंडिशन होती ना, f' ग्रेटर दॅन 0 असेल तर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन असतं. तर तेच आपल्याला मिळालं f' स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. आणखी एक एक्झाम्पल पाहू यावर. एक्झाम्पल आहे टेस्ट वेदर द फंक्शन f(x) इज इक्वल टू x³ + 6x² + 12x - 5 इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग फॉर ऑल x बिलॉंग्स टू R. दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट सांगितलंच होतं की शो दॅट गिवन फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, म्हणजे तिथे इन्क्रीजिंगच होतं. पण इथे आपल्याला शोधायचं आहे की फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे. फर्स्ट फंक्शन आपल्याला काय दिलेलं आहे? x³ + 6x² + 12x - 5. हे पहिल्यांदा आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. काय मिळेल? f' मिळेल आपल्याला. याच्यावरून मिळेल आपल्याला 3x² + 12x + 12 आणि -5चं डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0. म्हणजे आपल्याला मिळेल 3x² + 12x + 12. हे इक्वेशन मिळेल f' साठी. ठीक आहे, थोडक्यात हा स्लोप मिळाला आपल्याला. आता याच्यामधून कॉमन आपण 3 बाहेर काढू शकतो. ब्रॅकेटमध्ये राहील x² + 3 4 = 12 म्हणजे 4x येईल आणि 3 4 = 12. त्यानंतर हे फंक्शन कसं मिळालं बघा आपल्याला? 3 × x² + 4x + 4 मिळाला. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे a² + 2ab + b². हे कसं लिहितो आपण? a + b ब्रॅकेट² असं लिहितो ना. मग आपल्याकडे इथं काय आहे आता? x² + 4x + 4 आहे. म्हणजेच याच्यावरून आपण कसं लिहू शकतो? 3 × x + 2चा स्क्वेअर 4 आहे ना, म्हणजे 2 येणार आणि ब्रॅकेट स्क्वेअर. x + 2चं एक्सपान्शन केलं तर आपल्याला ही टर्म मिळते. x² + 2 × x × 2 किती येणार? 4x आणि +2चा स्क्वेअर किती येतो? 4. म्हणजे f' इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं? तर 3 × x + 2 असं मिळतं. त्याच्यावरून आपण सांगू शकतो की 3 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0, कारण त्याला निगेटिव्ह साईन आहे का? नाही आहे, पॉझिटिव्ह 3 आहे, म्हणजे तो ग्रेटर दॅन 0च असेल. राहिली टर्म कोणती? x + 2 ही टर्म राहते ना, x + 2 आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं. जर स्क्वेअर असेल मग कोणतीही संख्या घेतली तर त्याचा स्क्वेअर कसा असतो? पॉझिटिव्ह असतो. मग इथं x + 2 जर आपण घेतला तर ते फंक्शन कसं असेल आपलं? इन्क्रीजिंगच असणार आहे. का? कारण एक्सची व्हॅल्यू तुम्ही काही पुट करा, -2 जरी पुट केली, समजा -2 + 2 काय मिळणार आहे? 0 मिळेल ना.
ग्रेटर दॅन 0 म्हणजे एकतर 0 असेल किंवा 0पेक्षा मोठं, म्हणजेच काय असेल, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल. हे कसं लिहिता येईल पहा. 3 इज ग्रेटर दॅन 0. राहिलं काय तर x प्लस 2 स्क्वेअर. स्क्वेअर आहे म्हणजे हे काय असणार आहे, ग्रेटर दॅन 0 असेलच. पण इन केस जर एक्सची व्हॅल्यू -2 असेल, इथे सॉल्व केलं, एक्सची व्हॅल्यू -2 असेल तर -2 + 2 काय तो 0 स्क्वेअर, म्हणजे 0च मिळणार आहे. म्हणजे दिलेलं फंक्शन कसं असणार आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असणार आहे. कारण 0 सुद्धा येऊ शकतं. ग्रेटर दॅन कधी असेल, जेव्हा -2 एक्सची व्हॅल्यू नसेल तेव्हा. आणि एक्सची व्हॅल्यू जर -2 असेल तर ते कसं असेल, ग्रेटर दॅन इक्वल टू. म्हणजे इथे आपल्याला मिळेल x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आणखीन एक इथे ग्रेटर दॅन इक्वल टू का आलं, आपण एक्झाम्पल बघून सुद्धा सांगू शकतो. फक्त काय सांगितलं आहे, फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथे त्यांनी स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असं सांगितलंय का, नाही आहे. फक्त इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग आहे. म्हणजे फंक्शन आपलं दिलेलं कसं असेल, एकतर ग्रेटर दॅन इक्वल टू 0 किंवा लेस दॅन इक्वल टू 0. ठीक आहे. म्हणजे आपल्याला फंक्शन कसं मिळालं, x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 मिळाला. म्हणजेच f' कसा मिळेल, ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आणि आपली कंडिशन काय आहे, f' ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर तो कसा असतो, इन्क्रीजिंग असतो. म्हणजेच आपण इथे काय म्हणू शकतो, f' ग्रेटर दॅन इक्वल टू 0 फॉर ऑल x बिलॉंग्स टू r. x बिलॉंग्स टू r म्हणजेच काय, सगळे जे x नंबर आहेत आपले ते कुठून आलेले असणार आहेत, रिअल नंबरमधून आलेले असणार आहेत. म्हणजेच इथं फंक्शन कसं असेल आपलं, हेन्स f(x) is an increasing function for all x belongs to r. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं की फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे असं शो करा म्हणून सांगितलेलं. त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं. डेरिव्हेटिव्हमध्ये 10 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0, 3 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0, राहिला काय फक्त x². आता कोणत्याही संख्येचा स्क्वेअर केला तर पॉझिटिव्हच असणार आहे, म्हणून इथे आपल्याला स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग मिळालं. सेकंड एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं की फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे फाइंड आउट करा. स्ट्रिक्टली हा शब्द वापरलेला नाही आहे, त्यामुळे एकतर ग्रेटर दॅन इक्वल टू येईल किंवा लेस दॅन इक्वल टू येईल. आपल्याला काय मिळालं, 3 × x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर. 3 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. स्क्वेअर आहे कोणत्याही टर्मचा, म्हणजे निगेटिव्ह जरी टर्म दिली तरी त्याचं स्क्वेअर आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार आहे, म्हणून तो ग्रेटर दॅन 0 असेल. आणि फंक्शन फक्त इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग आहे, म्हणून ते काय आलं, ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू -2 ठेवली तर 0 सुद्धा येऊ शकतो, म्हणून ग्रेटर दॅन इक्वल टू आहे. म्हणजे इथे फंक्शन आपल्याला इन्क्रीजिंग फंक्शन मिळालेलं आहे. या पॉईंटवरती आणखी एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.